मनोबुभंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाजे पदुच्चैनं बसदीवा करोति वा ततोऽनं दुःखमनवेति जगं भवतो पदं मनोबुभंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसा चेपस्तनेन बसदीवा करोति वा ततोऽनं सुखमनवेति छायावनपायनी। समग्र मानव जातीला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी संपूर्ण मानव जातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी स्थापन केलेला पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न पुन्हा एकदा प्राप्त करून देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जमधाडे परिवारामध्ये हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। जमधाडे परिवार जो की श्रद्धावान परिवार आहे आणि ताई असेल किंवा पार्थ असेल, या दोघांनी आताच एक विपसना शिबिर करून आलेले आहे। क्रांतीताई जमधाडे आणि पार्थ अजय जमधाडे। तर आज पार्थच्या 20व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जमधाडे परिवाराच्या वतीनं हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न होत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला जर त्याचं मन समजलं तर तो मनुष्य हा आपल्या आयुष्यामध्ये सुखी होऊ शकतो। आणि म्हणून तथागतांनी शिकवलेल्या महान अशा विद्येच्या आधारे आपण आपलं मन समजून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे। ज्याला ज्याला मन समजलं नाही त्याला त्याला सुखी होता येणार नाही, आणि ज्याला ज्याला मन समजलं ते लोक आपापल्या आयुष्यामध्ये सुखी होऊ शकतात। 2600 वर्षापूर्वी बुद्धांना सांगितलेलं आहे की सुख सर्वांचं सारखंच आहे, श्रीमंत, गरीब, ग्रहत्यागी किंवा ग्रस्त, सर्वांना सुख सारख्या प्रमाणात त्यांना अनुभवता येतं। आणि सर्वांना सुख अनुभवत असताना प्रत्येकाने आपापल्या मनाला समजून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे, कारण मनाच्या आधारावरती कृतीच्या द्वारे जे काही माणसाला मिळत असते त्याला सुख म्हटलेलं आहे। मग मनाला समजून कसं घ्यायचं, मग त्या कृती मनाच्या आधारे चांगल्या कशा बनवायच्या, कारण वाईट कृती म्हणजे दुःखाकडे नेतात आणि कुशल कृती, चांगल्या कृती माणसाला सुखाकडे नेत असतात। आणि ज्या माणसाने खऱ्या अर्थाने आपल्या मनाला समजून घेतलं ना तर तो 5ही इंद्रियावरती ताबा मिळू शकतो आणि मग तो सुखी होऊ शकतो। अत्यंत सोपा आणि साधा सन्मार्ग आहे की हे म्हणजे तथागताचं तत्वज्ञान वय वर्ष 7 असणाऱ्या मुला मुलींसाठी पण तेवढाच फायद्याचं आहे, आणि वय वर्ष 70 बाई माणसासाठी सुद्धा तेवढ्याच कल्याणकारक तो सद्धम्मा आहे। आपण जर खूप चांगल्या पद्धतीनं धम्माच्या संदर्भामध्ये जागरूक असलो आणि त्या धम्माला समजून घेऊन जर आपण आपल्या कामाला लागलो ना तर आपल्या साऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण इच्छा असतात त्या पूर्ण होतात। तर ते कशा पूर्ण होतात, कारण धम्म आपल्याला काय करते, महत्वाकांक्षी बनवते। म्हणजे काही काही लोक असे स्वप्न पाहतात की झोपतानाच त्यांना स्वप्न पडतात, उघड्या डोळ्याने ते स्वप्न पाहत नाहीत।
बेडवर झोपायला गेले की मग मला कलेक्टर व्हायचे, मला कमिशनर व्हायचे आणि मला SP व्हायचे. अभ्यासाचा पत्ता नाही. याला स्वप्न म्हटलेलं आहे का? हे स्वप्न नाहीत ना, हे बनावटी स्वप्न आहेत, हे मूर्खपणात पडलेले स्वप्न आहेत. बुद्धानं सांगितलं की उघड्या डोळ्यानं स्वप्न पाहत आले पाहिजे, पडले पाहिजे. आणि जेव्हा उघड्या डोळ्यानं पाहिलेले स्वप्न माणूस पाहतो ना, की तेव्हा तो मग पूर्ण करण्यासाठी तो कामाला लागतो. आताच्या काळातले तुमच्यासारखे मुलामुलींचे स्वप्न हेच असतात. 10वी झाली पाहिजे, 12वी झाली पाहिजे, ITI झाला पाहिजे, 7, 8, 10, 15 हजाराची नोकरी भेटली पाहिजे, लग्न झालं पाहिजे, लेकरं झाले पाहिजे, सुखी संसार. याच्या पुढे काय? त्या काळातल्या मुलामुलींची अपेक्षा काय असायची माहिती आहे का? त्यावेळेतली मुलं म्हणायचे की बुद्धाचं दर्शन झालं पाहिजे, धम्म समजला पाहिजे, संघाचं दर्शन झालं पाहिजे, श्रोतापन्न झाली पाहिजे, श्रोतापन्न झालो पाहिजे, सकृदागामी झालो पाहिजे, अनागामी झालो पाहिजे आणि अरहंत झालो पाहिजे. अशा पद्धतीनं त्या काळच्या मुलामुलींचे स्वप्न होते. आणि म्हणून आपण पाहतो की 7-7 वर्षाचे मुलं मुली बुद्धाच्या काळात श्रोतापन्न झालेले आहेत. विशाखा तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन ऐकायला जेव्हा गेली ना, ती फक्त 7 वर्षाची होती. म्हणजे याच्या एवढी, त्याच्यापेक्षा मोठी. किती किती वर्षाचा आहे तू? 6. म्हणजे याच्यापेक्षा 1 वर्षानं मोठी. तर याच्यापेक्षा 1 वर्षानं मोठी असलेली पोरगी श्रोतापन्न होते. श्रोतापन्न म्हणजे 3 बंधनं मनातले तोडते: सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवत आणि परामर्श. म्हणजे 7 वर्षाचं लेकरू ज्याला मी आणि माझं समजते, म्हणजे अहमपणा ज्याला समजतो, मीपणा समजतो, आणि त्याच्या मनातला तो बुद्धाचं प्रवचन ऐकलं की गळून पडतो. विचिकित्सा म्हणजे बुद्ध धम्म संघाप्रती असलेली थोडी काही श्रद्धा, म्हणजे मनात शंका असेल, ती शंका सुद्धा त्याच्या मनातली गळून पडते 7 वर्षाच्या लेकराची. आणि शीलव्रत परामर्श, कर्मकांड करण्याची जी इच्छा असते. बऱ्याच लोकांना की कर्मकांडामध्ये लागलेले लोक असतात बिचारे, ते वाईट मार्गाला गेलेले, त्यांना सुख कसं काय मिळेल? कर्मकांड कधीही सुख देत नाही. आणि म्हणून ते 3ही बंधनं त्यांच्या मनातले गळून पडलेले असतात. तर आपण सुज्ञपणानं जर बौद्ध धम्माला समजून घेतलं, सुज्ञपणानं बौद्ध धम्माला समजून घेऊन त्याला जर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, तर आपलं कल्याण होतं आणि आपलं जीवन सुद्धा सन्मार्गी लागतं. वेळ जाणार आहे. एकाच प्रवचनात कोणी अरहंत होईल का? नाही. आता बुद्ध असताना बुद्ध स्वयं बुद्ध शिकवायचे तरी लोकांना समजायचं नाही बिचाऱ्यांना, कारण हे संस्कार असतात ना. आणि संस्कार काही एका जन्माचे असतात का? नाही. विचार काही एका जन्माचे असतात का? हे संस्कार विचार जे आहेत मनात कोंबलेले आहेत, 5 वर्षाचा विचार, 10 वर्षाचा विचार, 15 वर्षाचा विचार, 50 वर्षाचा विचार, आणि तो एकदाच बाहेर येत नाही. एकदाच बाहेर येत नाही तो. झाडाला जसं वेळ लागते ना, कोंब टाकलं की रोपटं होते, रोपट्याला पानं येतात, पानाला फांद्या, आणि ते सगळं काही मोठं मोठं मग वृक्ष. तशा पद्धतीनं ते आंतरिक दबलेले विचार जे आहेत ते कधी येतात बाहेर? साधनेला बसल्यावर, ध्यानाला गेल्यावर. असं नाही काम करता येत, असं अजिबात काम करता येत नाही, असं अजिबात मनाला समजून घेता येत नाही. आम्ही बऱ्याच विद्वान लोकांना भेटतो, 10 पुस्तकं वाचलेल्या, 15 पुस्तकं वाचलेल्या, डॉक्टर झालेल्या लोकांना, बिचारे त्यांनाही जमत नाही. पण अशा काही लोकांना भेटतो की अज्ञानी लोक आहेत बिचारे, वाचता लिहिता येत नाही, पण ते धम्माच्या बाबतीमध्ये एवढे पुढे गेलेले आहेत की ध्यान साधना करू लागले, त्यांना पटकन समजते विचार कोणता आला मनात. आणि चांगला विचार आला तर त्याला वाढवायचा आहे, वाईट विचार आला त्याला नष्ट करायचंय, हे का नाही? म्हणून या आधारावरती आम्ही आमच्या लहान लहान मुलांना, म्हणजे याच्या वयापासून ते याच्या वयोगटातल्या मुलांना आपण शिबिरं करायलाच लावले पाहिजे. म्हणजे तुमचं खरंच अभिनंदन आहे जमदाडे परिवाराचं, की म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं पोराचं शिबिर करून घेणे आणि वर्षावसाच्या कालीन धम्मसंस्काराचं आयोजन करून भिक्खूला भोजनदान आणि चिवरदानाचं दान देणे हे महान मोठं कर्म आहे. आणि हेच कर्म आपल्या साऱ्यांच्या परिवारातून झालं पाहिजे. काही करा का नका करू, काही करा का नका करू, पण मुलांना या गोष्टीची सवय लावणं फार गरजेचं आहे. समजून न घेणे, व्यसन लागणे आणि संगत चुकणे, या 3 गोष्टीच्या आधारित माणसाचे नुकसान होते. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने जपल्या पाहिजे. ह्या गोष्टी जर जपायच्या असतील ना, तर लहानपणापासूनच आपल्याला धम्माचे संस्कार लावणं
अतिशय गरजेचं आहे. आपण पाहतो की बुद्ध काळातले असे बरेच उदाहरणं आहेत की आईच्या गर्भात बाळ वाढायला लागलं की पहिल्या दिवसापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे धम्मसंस्कार घ्यायचे, भिक्खूंना बोलवायचे, बुद्ध प्रवचन द्यायचे, बुद्धांचं प्रवचन गरोदर माता ऐकायला जायच्यात. तर तेव्हापासून त्या बाळावरती तशा पद्धतीने संस्कार पडायचे. सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं, गरोदर मातानं ज्या पद्धतीनं विचार केला तसंच त्या बाळावरती सुद्धा संस्कार पडतात. सायन्स सांगतं नाही, जसं आई भोजन करते मग आईचं भोजन त्या बाळाला जाते, गर्भामध्ये असलेल्या अभ्रकाला. तर त्या पद्धतीनं आई ज्या पद्धतीने विचार करते तशाच पद्धतीनं त्या बाळाच्या मनावरती सुद्धा संस्कार होत असतात. आणि म्हणून आपण संस्कारासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. कलेक्टर मुलाला बनू जेव्हा बनवायचं तेव्हा बनू, SP मुलाला बनू जेव्हा बनवायचं तेव्हा बनू, है ना. मोठ्या बँकेचा मॅनेजर बनू पोराला जेव्हा बनायचं तेव्हा बनेल. पण ह्या साऱ्या पदाच्या अगोदर त्याला एका पदाची आपण दीक्षा दिली पाहिजे. त्या पदाचं नाव आहे माणूस बनणे. त्याला माणूस बनणं शिकवलं पाहिजे पहिले आपण. आणि माणूस बनण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, ध्यान, साधना, विपස්සना, धम्माला समजून घे. तुम्ही असं किती ऐका, ऐकताना बरं वाटेल पण ते लक्षात राहत नाही. ऐकताना बरं वाटते ना, पण लक्षात राहत नाही. मग लक्षात कधी राहते? फक्त वर्षात 10 दिवस आहेत का ते? नाही. त्याचा अर्थ असा आहे की आपण शिकून आल्यानंतर आपल्या घरी आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. एकदाच पुस्तक वाचलं पेपर द्यायला गेलं तर काय पैकीच्या पैकी मार्क पडतात का? नाही पडत. काही तर उद्या पेपर आणि आजच सगळं विसरून जातात, काय लिहावं ते समजत नाही त्याला, अशी परिस्थिती येते. त्याच्यामुळे हा सराव फार महत्वाचा आहे. आणि हा सराव रोजचा आहे. 10 दिवसाचं तुमचं शिबिर झालं, आल्यानंतर सकाळी उठल्या बरोबर एखादा घरातला कोपरा पकडायचा आणि 10-15 मिनिटं आपली प्रॅक्टिस करायची सगळे उठायच्या अगोदर. आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करायची. पोरांनी तसंच करायचं. म्हणजे स्मरणशक्ती जर वाढवायची असेल, बुद्धीला जर चालना द्यायची असेल, हे पण गंजतं ना, हे गंजून जातं. लोखंडाला जसा गंज लागते तर हे पण सुद्धा गंजून जाते. आणि याला जर गंजू द्यायचं नसेल ना, तर बुद्धानं सांगितलं की याच्यावरती वारंवार प्रज्ञेचं पाणी शिंपडलं पाहिजे. प्रज्ञा कुठून येते? प्रज्ञा येते साधनेच्या माध्यमातून, प्रज्ञा येते विपස්සनेच्या माध्यमातून, है ना. प्रज्ञेचं पाणी शिंपडलं पाहिजे. प्रज्ञा म्हणजे महान असं ज्ञान की जे ज्ञान माणसाच्या बुद्धीला चालना देतं, पुन्हा पुन्हा ते रिवर्स त्या माणसाला आणत नाही, पुढे नेतं. असं ज्ञान प्राप्त करणे त्याला म्हटलेलं आहे प्रज्ञा. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं विशेषतः लहान पोरांनी, तरुण मुलांनी हे कामं करावे. हे कामं करायची असतात. हे कामं केल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं याचा फायदा होतो. आता हे जर काम आपण रोज करत राहिलो, कोणतं काम? सकाळी उठणं, फ्रेश झाल्यानंतर 5-10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं जेवढा वेळ भेटते तेवढा तुम्ही साधना करणं. हे जर तुम्ही रोज करत राहिले ना, तर तुम्हाला फेरमलवली लावायची गरज नाही. ते आपोआप वर्ण तुमचा चमकतो. तेज, वर्णावरती तेज येते. त्याला फेरन लवली लावायची गरज नाही, ब्युटी पार्लर मध्ये जायची गरज नाही, काही गरज नाही. त्याला आपोआप तुमच्या चेहऱ्यावर सौंदर्य येते. चेहऱ्यातलं सौंदर्य म्हणजे काय? गोरा आणि काळा आहे का? अजिबात नाही. गोरा आणि काळा तर रंग आहे, पण या रंगाच्या पलीकडे एक आहे ज्याला म्हटलेलं आहे वर्ण म्हटलेलं आहे. वर्ण. तर त्या वर्णामध्ये जसं की बुद्ध चालायचे ना, तर बुद्धाच्या चारही बाजूनं आलोक पसरायचा, प्रकाश असायचा बुद्धाचा. त्याच्या त्या पारामितांच्या आधारावरती त्यांच्या तो प्रकाश, जसे बुद्ध चालले पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा आलोक पसरायचा. आलोक जसं सूर्याची किरण आहेत ना, तशा पद्धतीनं उजेड असायचा बुद्धाच्या अवतीभोवती. तर तसाही आपला आलोक पसरतो जर आपण चांगल्या पद्धतीनं, छोट्या पद्धतीनं जर धम्माचं काम करू लागलो तर त्याचा खूप सारा फायदा होते. आणि माणूस आपल्या जीवनामध्ये सुखी होत असतो. सुखी प्रत्येकाला व्हायचं आहे, समाधानी प्रत्येकाला व्हायचं आहे. ज्या लोकांना सुखी आणि समाधानी व्हायचं आहे त्यांनी हे कर्म करून आपल्या मनाला संस्कारित करणं फार गरजेचं आहे. आणि धम्मामध्ये आपल्याला खूप तपावं लागतं.
एक दोन चार दिवसाची गोष्ट नाही ती, एक दोन तीन वर्षाची गोष्ट नाही ती, वारंवार चालणारी निरंतर प्रोसेस आहे. आणि त्या घटनेच्याच आधारावरती, त्याच घटनेचं स्मरण करून आपण पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला धम्मामध्ये फायदा होत असतो. आपण जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचायला घेतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अशी अनेक उदाहरणं आहेत त्या ग्रंथामध्ये की एका वर्षात कोणाला फळ मिळालं नाही, 2 वर्षात कोणाला फळ मिळालं नाही, 5-5 वर्षात कोणाला फळ मिळालं नाही, कोणाला मरेपर्यंतही फळ मिळालं नाही. पण फळ मिळालं. कसं मिळालं? तर कर्माच्या आधारावर फळ मिळालं. जे लोक सगळ्यात जास्त चांगले चांगले कर्म करतात, खूप चांगल्या पद्धतीने राहतात, वागतात किंवा मनाला संस्कारित करतात, ते लोक लवकर सुखी होतात. मग बिचारे ज्यांना वेळ लागते मनाला संस्कारित करण्यासाठी, तर त्यांना सुखाचा मार्ग जमत नाही, लवकर मिळत नाही. आणि म्हणून आपल्या मनाला संस्कारित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगातली साऱ्यात मोठी आणि अवघड गोष्ट आहे की मनाला संस्कारित करणे. तुम्ही बैलाला संस्कारित करू शकता, तुम्ही घोड्याला संस्कारित करू शकता, तुम्ही हत्तीला संस्कारित करू शकता. ते माऊतानं माऊत फिरवला की तेवढा मोठा बलाढ्य हत्ती माकडासारखा खेळ करतो का नाही? तुम्ही सिंहाला काबूत करू शकता. सिंह, सर्कस मधले सिंह माकडासारखे उड्या मारतात ना. सिंह ज्याला अख्खं जंगल घाबरते ते वाघ है ना. मोठमोठे प्राणी, मोठमोठे जनावर, मोठमोठे बलाढ्य असे प्राणी सुद्धा आपण त्यांना धाक दाखवून, त्यांना भीती दाखवून त्यांच्यावरती आपण ताबा मिळवू शकतो. फार मोठं काम सांगितलेलं आहे ते म्हणजे मनावर ताबा ठेवणं. आणि मनाला तुम्ही काही भीती दाखवू शकत नाही. ते म्हणजे घोड्यापेक्षाही खतरनाक आहे पळण्यासाठी आणि हत्तीपेक्षाही बलवान आहे मन, है ना. तुम्हाला जर मी विचारलं की मन कुठं आहे तर तुम्हाला सांगू शकता का? तुम्ही नाही सांगू शकत. मन असे काय पाहण्यासारखी गोष्ट आहे का? डोळे कुठं आहेत? तर लहान लेकरू पण हात लावलं, त्याने हात लावले बघा, डोळे कुठं आहेत म्हणलं की आहे ना. कान कुठं आहेत? या बाय. तर ते ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. मन कुठे आहे? हा, तर मन कोणाला सांगता येत नाही, तुम्हाला कोणालाच नाही सांगता येत. मन असं काही ठोस पदार्थ आहे का? पाण्यासारखं आहे का? दगडासारखं आहे का? कापसासारखं आहे का? नाही. मग मन हे एकाच गोष्टीनं शोधता येतं की जेव्हा मनुष्य डोळे लावून बसतो, एवढ्या डोळ्यानं दिसत नाही. मग जेव्हा डोळे लावून बसतो, फक्त बसतोच नाही, नुसतं बसल्याने दिसणार आहे का? आता डोळे लावायचे आणि बसायचं तासन तास, काय काय नाही. ते तशा पद्धतीने काम करतात ज्या पद्धतीने गोयंका गुरुजींचे इन्स्ट्रक्शन असतात 10 डे कोर्स मधले, है ना. गोयंका गुरुजी म्हणतात आंख बंद करो, नाक से श्वास लो, श्वास आ रहा है तो जानो, जा रहा है तो जानो, है ना. लंबा सांस अंदर लो, लंबा सांस बाहेर छोडो, अशा पद्धतीने शिकवतात. ही बुद्धाची कला आहे, त्या काळी त्यावेळी शिकवलेली बुद्धानं कला आहे. आणि मग मनाला ह्या गोष्टी समजून घेत असताना मनाला याच आधारावरती आपण नियंत्रित करू शकतो. दुसरा मनाला नियंत्रित करण्याचा पर्याय या जगामध्ये नाहीच आहे. लिंबानं, नारळानं, शेल्यानं, वाट्यानं, करदुड्यानं काय मन काबू होत नाही. मनाचा विचार किंवा मनाला जर समजून घ्यायचा असेल तर मनाला समजून घेण्यासाठी आपल्याला डोळे लावूनच बसावं लागते आणि बुद्धाची विपස්සनाच करावी लागते. तेव्हाच माणसाला मनावरती संयम ठेवता येईल. आणि एकदा तुमच्या मनावरती तुमचा संयम झाला रे झाला की मग तुम्हाला काय करायची गरज नाही, अजिबात काय करायची गरज नाही. कारण मनावर ज्याचा संयम आहे तो व्यक्ती विजयी झालेला आहे. मग त्याला समजू लागलंय की माझ्या पंचेंद्रियांनी कोणते कर्म होऊ लागले आणि हे कर्म जर चांगले असतील तर मी करायचे आणि चांगले नसतील तर मग ते सोडून द्यायचे. मग एवढी बुद्धी माणसाच्या मनात लगेच म्हणजे चांगल्या पद्धतीने जाणवते माणसाला की हे माझ्या भल्याचं नाही आहे. जे भल्याचं आहे तो करतो आणि जे भल्याचं नाही ते सोडून देतो. आणि भल्याचं करणाऱ्या माणसाला काय म्हणतात आपण? उपासक आणि उपासिका, है ना. उपासक आणि उपासिका म्हणतात. आणि उपासक उपासिका कसे असतात? भले त्यांनी पांढरे कपडे नाही घातले तरी चालते, पण त्यांचं मन पांढरं असते. पांढऱ्या मनाच्या माणसाला उपासक म्हणतात. मग कुठल्याही जातीचा असो आणि कुठल्याही धर्माचा असो, आहे का नाही. तो बौद्धच असायला पाहिजे अशी काय आठ आहे का? नाही.
तुम्ही इगतपुरीला जा, आमचे 25% लोक असतात आणि इतर जातीचे लोक 75% असतात. विचारा आडनाव, पाटील, मराठा, कोणी बी, धनगर, ब्राह्मण. म्हणजे या लोकांना सुद्धा या गोष्टीची गरज आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आता आपला तो जन्मसिद्ध अधिकार आहे ना, आपल्या बापाने दिलं ना आपल्याला फुकट, है ना, बाबासाहेबांनी दिलं ना आपल्याला, आणि अधिकाराचं दिलं. कोणी तुम्हाला म्हणू शकत नाही आणि आमच्या धर्माचे करायला तुमच्या धर्माचे करायला नाही. तर हे आपला अधिकाराचं आहे, ते आपण केलं पाहिजे. म्हणजे असे लोक बदललेले आहेत आणि हे लोक स्वतःहून बदललेले आहेत. आता अशा लोकांच्या घरी भिक्षू कसे काय जातील? हे लोक स्वतःहून बदललेले आहेत. कशा माध्यमातून बदललेले आहेत? तर या टीव्हीच्या माध्यमातून बदललेले आहेत, मोबाईलच्या माध्यमातून बदललेले आहेत. म्हणते लोकांचे प्रवचन ऐकू बदललेले आहेत. हा, तर या माध्यमातून आपण सुद्धा आपल्या परिवाराला बदलण्यासाठी आणि आपल्या स्वतःला बदलण्यासाठी खूप प्रयत्न करावे. कारण हाच मार्ग माणसाला सुख देऊ शकतो, दुसरा कोणताच मार्ग नाहीये. श्रीमंताला सुख पाहिजे असेल त्यांनी हाच मार्ग निवडावा, गरीबाला सुख पाहिजे असेल त्यांनी हाच मार्ग निवडावा. कारण याच मार्गाला समजून घेतल्यानंतर माणसाला सुख, समाधान, आरोग्य मिळते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि म्हणून इच्छांची पूर्तता करण्यासाठी आणि मानवी जीवनाला सुखी बनवण्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीनं धम्माला समजून घेऊन आपलं आचरण करावं. आज आयुष्यमान पार्थ याच्या 20व्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जमधाडे परिवारानं जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता, तर आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आज पार्थच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पार्थ आणि परिवाराच्या वतीनं भिक्खू संघाला अष्टपरिष्कार, फळदान आणि चिवरदान होत आहे. भिक्खं भिक्खू संघस्य दानं देमं पूजेमं द्वितीयंपि तृतीयंपि भंतेजी आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं आपणास भिक्खू संघास हे दान देत आहो. या दानाने आमच्या संपूर्ण परिवाराला, विशेषतः पार्थ याला खूप सुख, समाधान आणि आरोग्य मिळो. साधू साधू साधू.